धाराशिवमध्ये राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी घोषित। धाराशिवमध्ये रंगणार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील हा सामना। मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच, कॉलर उडवत उदयनराजेंची रोखठोक भूमिका। भाजप उमेदवार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध, सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय। निकालावर बोलताना नवनीत राणा भावुक, तर अमरावतीमधून शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। बच्चू कडू यांना तोडपाणी करणारा म्हणून ओळखले जातं, त्यांना सेटलमेंट कमिशनरचं पद द्या। रवी राणा यांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा। नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। 50% जास्त मतं घेऊन चिखलीकर विजयी होणार, फडणवीसांना विश्वास। संजय निरुपम हा कचरा, त्यांना डम्पिंग ग्राउंडमध्ये जाऊ द्या। मोहित कंबोज यांची जहरी टीका, लोकशाहीत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार, संजय निरुपम यांचा पलटवार। एकनाथ शिंदे यांचा पक्ष 2-4 महिन्यांसाठीच, अंबादास दानवे यांचा हा दावा। तर आता दानवेंकडून सांगण्यात गडबड झाली आहे, ठाकरे गटच 2-4 महिन्यांपुरता, संजय शिरसाट यांचा पलटवार। मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या दहशतीखाली जागा वाटपाच्या पेचावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू, फडणवीसांचं प्रत्युत्तर। सांगलीचा उमेदवार मागे घेणार नाही, राऊतांचा दावा। तर सांगलीवरती तोडगा निघाल्याचंही केलं स्पष्ट। आंबेडकरांनी सांगावं त्यांना किती जागा पाहिजे, मी स्वतः पक्षश्रेष्ठींसोबत बोलेन, नाना पटोले यांच्याकडून पुन्हा एकदा मैत्रीची साथ।